Now we are going to see classification or types of contract or kinds of contract. Kinds of contract म्हणजेच करारांचे प्रकार. ठीक है. फॉर्मेशन हा एक ग्रुप आहे. अकॉर्डिंग टू फॉर्मेशन म्हणजेच निर्मितीनुसार करारांचे वर्गीकरण. यामध्ये कोणकोणते करार येतात? नंबर 1 एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. याला व्यक्त किंवा स्पष्ट करार असं म्हणतात. नंबर 2 इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट याला गृहीत करार असं म्हणतात. त्याच्यानंतर ई कॉन्ट्रॅक्ट. ई कॉन्ट्रॅक्ट म्हणजे याला ई करार असे म्हणतात. सो अकॉर्डिंग टू फॉर्मेशन contracts are classified into 3 categories, that is express contract, implied contract and e-contract. Right? म्हणजे निर्मितीनुसार करारांचं जे वर्गीकरण केलं जातं ते 3 प्रकारांच्या मध्ये केलं जातं. त्यातलं पहिलं आहे एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. त्यालाच आपण व्यक्त किंवा स्पष्ट करार म्हणतो. दुसरा आहे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. त्याला आपण गृहीत करार असं म्हणतो. आणि तिसरा आहे ई कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याला आपण ई करार असं म्हणतो. तर बघूया आपण वन बाय वन. विल सी what is express contract, what is implied contract and what is e-contract. Okay. What is express contract? Contract made by the word spoken or written is known as express contract. The parties make oral or a written promise in such a contract. Express contract means which contract? Contract made by. Contract made by. Express contract. व्यक्त करार. Contract made by words. These contracts are made by words.
words spoken or written is known as express contract. The parties make oral or written promise. Here promise in the form of oral or written. इथं करार केला जातो. तो करारामध्ये ज्या अटी घातल्या जातात त्या शब्दांच्या किंवा लिखाणातून घातल्या जातात. त्यालाच आपण व्यक्त किंवा स्पष्ट करार असं म्हणतो. जर सांगायचं झालं व्यक्त आणि स्पष्ट कराराबद्दल तर लेखी किंवा तोंडी स्वरूपात करार करीत असताना कराराच्या अटी कळवून किंवा प्रत्यक्षपणे सांगून त्यानंतर करार केले जात असतील तर त्यास व्यक्त किंवा स्पष्ट करार असे म्हणतात. मी परत सांगतो तुम्हाला. लेखी किंवा तोंडी स्वरूपात करार करीत असताना कराराच्या अटी कळवून किंवा प्रत्यक्षपणे सांगून त्यानंतर करार केले जात असतील तर त्यास व्यक्त किंवा स्पष्ट करार असे म्हणतात. ज्यावेळी प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती ही झाली असेल आणि त्याच्याबाबत अटी स्पष्टपणे कळविलेल्या असून त्यानंतर कराराला स्वीकृती दिली गेली असेल तर अशा करारास स्पष्ट किंवा व्यक्त करार असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, the express contract, a contract is in the form of oral or written. That contract is called express contract. Suppose Mr. A, for example, Mr. A writes to Mr. B, सर ते स्क्रीन that दिसत नाहीये. he is prepared to sell his horse to B for ₹1 lakh and B accept A's offer, then this contract is called express contract. Mr. A convey the message through writing to Mr. B that he want to sell his horse for ₹1 lakh and B accept the proposal and convey the message to Mr. A, then such a contract is called express contract. समजा A ने B ला लिहिलं किंवा प्रपोजल ठेवलं त्याच्यासमोर लिहून की मला माझा घोडा विकायचा आहे ₹1,00,000. बी न काय केलं त्याचं प्रपोजल एक्सेप्ट केलं आणि तसं त्याला कळवलं तर अशी कळवाकळवी जी असते तोंडी स्वरूपात जे कॉन्ट्रॅक्ट होतात त्याला आपण काय म्हणतो एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. तोंडी स्वरूपात असतील किंवा लिखित स्वरूपात असतील तर अशा करारांना आपण काय म्हणतो व्यक्त करार किंवा स्पष्ट करार. In English it is called express contract. A contract made by word spoken or written where promises are in the form of oral or written is called express contract. Right? Now next is implied contract. Number 2. Implied, according to formation we are seeing implied contract. निर्मितीनुसार implied contract म्हणजेच काय गृहीत करार. Now what is implied contract?
A contract which is gathered from the conduct of the parties is called implied contract. It is not expressed by word spoken or written. What I said? Contract which is gathered from conduct of the parties. Here, conduct of parties is very important. And such a contract is not expressed, by word spoken or written. Word spoken or written. Okay, such contracts are called implied contract. For example, Mr. A goes to a clinic. Mr. A goes to a doctor. Mr. A goes to doctor for a treatment. There is an implied contract that he will pay doctor's fee for the checkup or medicine. Such a contract is called implied contract because conduct of party is very important. Here, conduct of Mr. A is important. It is assumed that implied means it is assumed that Mr. A goes to doctor for medical treatment or checkup, then it is supposed to pay fee by Mr. A to doctor. It is not written somewhere, but it is assumed that if doctor is checking the health of Mr. A, then Mr. A has to pay fees to doctor. So paying fees is very important. Okay, so conduct of A, that A is going to doctor and doctor is checking Mr. A, and because of this Mr. A has to pay fees to a doctor. मराठीत जर सांगायचं झालं तर गृहीत करार म्हणजे काय? ज्या करारासाठी प्रस्ताव आणि स्वीकृती या बाबी शब्दाने किंवा लेखी केल्याशिवाय केल्या जातात आणि व्यक्तीने केलेल्या कृतीवरून, कंडक्ट म्हणजे काय? कृतीवरून किंवा केलेल्या व्यवहारावरून करार केला असे मानले जाते, अशा करारांना गृहीत करार असे म्हणतात. मी बघा परत सांगतो. ज्या करारासाठी प्रस्ताव आणि स्वीकृती या बाबी शब्दाने किंवा लेखी केल्याशिवाय, नॉट एक्सप्रेस्ड इन वर्ड्स और वर्ड स्पोकन और रिटन, लेखी केल्याशिवाय केल्या जातात आणि व्यक्तीने केलेल्या कृतीवरून किंवा केलेल्या व्यवहारावरून करार केला असे मानले जाते, अशा करारांना गृहीत करार असे म्हणतात. यात व्यक्तींनी करारासाठी वचने किंवा प्रतिवचने दिलेली नसतात, परंतु त्यांच्याकडून होणारी विशिष्ट कृती, याच्यामध्ये कंडक्ट म्हणजे काय? कृती, विशिष्ट कृती किंवा वर्तणूक कराराच्या दृष्टीने महत्वाची ठरते. समजा एखादी बस चालले, तुम्हाला जायचं आहे शाहूपुरीमध्ये आणि केएमटीची बस चालली आणि तुम्ही त्या केएमटीच्या बसमध्ये चढला. तुम्ही काय कृती केली? तुम्ही त्या बसमध्ये प्रवेश केला आणि जाऊन बसला. याचा अर्थ तुम्ही जी केलेली कृती आहे याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि ती बस जिथं चालली त्या ठिकाणी तुम्हाला जायचं किंवा त्या मार्गावरती जे स्टेशन्स आहेत तिथं कुठेतरी तुम्हाला उतरायचं आहे, हे असं गृहीत धरलं जातं.
म्हणजे असा कुठं करार होतो का बाबा, की बाबा करार केला जातो आणि तुम्ही लगेच जाऊन त्या बसमध्ये बसता? नाही, असं कुठंही लेखी स्वरूपामध्ये किंवा कुठंही नसतं. तुमची जी कृती आहे ती तुम्हाला काय करते, त्या कृतीनुसार जे करार होतात. कंडक्ट ऑफ पार्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओके, एक दुसरं एक्झाम्पल होतं. समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथं जाऊन तुम्ही चहा घेतला. याचाच अर्थ काय? तुमची कृती काय सांगते? तुम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्याबद्दल तुम्हाला काय द्यावे लागतील? आता पैसे द्यावे लागतील. तुम्ही बसमध्ये प्रवेश केला, बसमधून प्रवास करताय म्हणजे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही डॉक्टरकडे गेलाय, डॉक्टर तुम्हाला चेक करतोय, मग तुम्हाला काय द्यावे लागतील? पैसे द्यावे लागतील. याच्या संबंधित आधी कुठं करार होतो का? आधी कुठेही करार होत नाही. डायरेक्ट तुम्ही डॉक्टरकडे जाता, डायरेक्ट तुम्ही बसमध्ये प्रवेश करता, डायरेक्ट तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि तुमच्या त्या कृतीवरून आपोआपच काय करतो? तो करार जन्माला येतो. अशा करारांना इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट किंवा गृहीत कॉन्ट्रॅक्ट. बिकॉज ऑफ कंडक्ट ऑफ द पार्टी, कॉन्ट्रॅक्ट इज फॉर्म which is not expressed by words spoken or written. That contract is called implied contract. Okay, then number 3, e-contract, e-karar, e-contract, right? What is e-contract? दोन व्यक्ती किंवा पक्षात इंटरनेटच्या माध्यमातून करार झाल्यास त्यास ई करार असे म्हणतात. संगणकाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत असल्याने संगणक आणि इंटरनेटचा व्यापार व्यवहारासाठी होणे ही सामान्य बाब झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारे झालेले करार जे असतात ते इतर करारांप्रमाणे बंधनकारक असतात. सो व्हॉट इज ई कॉन्ट्रॅक्ट? अ कॉन्ट्रॅक्ट फॉर्म बिटवीन टू पार्टीज बाय युझिंग internet or computer is called e-contract. So role of internet and computer is very important here. Okay, contract form on the platform of internet and computer by using computer and internet is called e-contract.